नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं निराग्र फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पाहू शकता मित्रांनो, मागील 10 दिवसापासून कोकणात आहे ना प्रचंड पाऊस पडत आहे बघा. प्रचंड म्हणजे एवढा पाऊस पडत आहे की मागील 1 महिन्यामध्ये जेवढा पाऊस पडला नाही त्याची तो भर काढत आहे. आणि खूप म्हणजे नॉनस्टॉप पाऊस पडत आहे मित्रांनो, नॉनस्टॉप. तर पाहू शकता बघा, आपल्या कोंबड्या देखील ह्या पावसाने बैचेने हैराण झालेले आहेत. आणि हे आपले मोठे पक्षी हे बघा पावसामुळे लांब गेले नाहीत आणि बघा इकडे येऊन बसले सगळे. दिवसाचे वातावरण आहे मित्रांनो, पूर्ण दिवस आहे पण असं वाटतं की काळोख झालं आहे सगळीकडे. तर पाहू शकताय बघा, म्हणजे कुठे बाहेर जाऊ शकत नाही आता. आणि इकडे त्यांची कोंडणी झालेली आहे आणि बघा आपण त्या त्यांना चरायला सोडलेली आहे. आणि 1-1-1:30 वाजेपर्यंत त्यांना आपण ढाकू, पण अजिबात त्यांना बघा पाहू शकता खायला म्हणजे त्यांना बाहेर जायला हे नाही. तर आता आपण थोड्या वेळात त्यांना गहू टाकू, जेणेकरून यांची कुठेतरी पोटभरणी होईल. तर आपण आता ना बघूया, आपण छोटासा एक बिस्किट आणलेला आहे आणि आपण आपल्या कोणाला टाकू. बघा ये, तर बघा मित्रांनो, कोंबड्या बिस्किट देखील खातात. तर मित्रांनो बघा पाहू शकता, आपले सर्व पक्षी गारटलेत आणि इकडे वरती येऊन बसलेत बघा. आणि हा आपला मानव केस नसलेला पिल्लू आहे, तो देखील मित्रांनो खूप गारटला आणि इकडे येऊन बसला आहे. तर आता आपण काय करणार आहोत मित्रांनो माहिती आहे बघा, इथे सगळीकडे ना शिटा आहेत, म्हणजे कोंबड्यांची विष्ठा. तर ती आपण ना आता साफ करणार आहोत. आणि आता आपल्याला काय काम नाही, आता आपल्या कोंबड्या काय इकडे जवळपास आहेत नाहीत आणि बाहेरकडून गेले नाही, आपल्याला वॉश ठेवायचा नाही, तोपर्यंत आपण हा खुराडा साफ करून घेऊ. तर चला मित्रांनो, बघा आपण हा स्क्रॅपर घेतलेला आपल्याकडे 2 वर्षापासून 2 वर्ष झाले मित्रांनो. याला 20 रुपयाचा होता, 20 रुपयाला फक्त भेटलेला. तर हा खूप उपयोगी आहे, तर तुम्हाला याचा उपयोग दाखवतो. बघा ह्या शीटा आहेत, तर आपण काय याला हा जवळपास जाणार पण नाही. बघा आता ह्याने ना आता सगळं खरडवतो आहे बघा. हे बघा असं हे बघा. तर असं खरडून ना मित्रांनो ही पूर्ण घाण निघते. आणि बघा सर्वीकडे मित्रांनो विष्ठा आहे आणि या विष्ठेमध्ये कसं मित्रांनो कोंबड्यांना या विष्ठेचा खूप त्रास असतो. स्वतःच्या विष्ठेपासून हा कोंबड्यांना खूप त्रास असतो मित्रांनो. आणि पावसाचे दिवस आहेत, तर CRD वगैरे होऊ नये. आणि आपण तर आपल्या एवढासा आपली जागा आहे, हा आपला खुराड आहे, तर याची पूर्ण स्वच्छताची काळजी घेतो आपण. तर आता आपण स्वच्छ करू आणि याच्यावरती एक फिनेलची फवारणी करू. मित्रांनो पाहू शकता, आपण पूर्ण खुराडात साफसफाई केलेली आहे आणि बहुतेक क्लीन केलेलं आहे. आणि आता थोड्या वेळानंतर ना याच्यावरती आपण मित्रांनो फिनेल मारू. फिनेलने काय होतं मित्रांनो, पावसाचे दिवस आहेत, ऊन काही पडत नाही आणि त्यामुळे काय होते माहिती आहे काय, सगळीकडे हे होते म्हणजे बुरशी वगैरे येऊन कोंबड्यांना आजार होण्याचा एक खतरा असतो. मित्रांनो बघा पाहू शकता, आपण आता ना एक काम करणार आहोत. पावसाला खूप सुरू आहे आणि इथे बघा, इथे ना आपण कोकणातील एक छोट्या मोठ्या घरात राहतो आणि छोट्या मोठ्या घरात मित्रांनो पावसाला खूप अडचणी असतात. तर ही अडचणी आली आहे बघा. इकडे तसेच खाली आहे बघा, दिसतो तुम्हाला तिकडे ना, तिकडून पाणी इथे खाली पडतं बघा, इथे खाली पडतं बघा. तर कुठंतरी चांगलं वाटत नाही. आणि कसं माहिती आहे, कोकणी माणूस ना जुगाडी असतो. आता तुम्हाला मी जुगाड करून दाखवतो. आता आपण त्याच्यावरती कवलं टाकणार आहोत आणि तो पूर्ण जो पॅसेज आहे ना तो पूर्ण भरून काढणार आहोत, तो तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो पाहू शकता, आपण कवलं टाकून सगळा वरचा जो आपला उघडा भाग होता तो पूर्ण टाकून टाकलेला. तर बघा मित्रांनो पाहू शकता, एवढा धोधो पाऊस लागतो ना मित्रांनो. सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झाला आहे आणि आता जेमतेम 11 वाजलेत. तर कंटिन्युअस मित्रांनो पाऊस चालू आहे. आणि ह्या पावसामुळे ना मित्रांनो कुठेतरी आपल्या कोंबड्या चरायला गेल्या नाहीत
तर त्यांना कसं आता आपण जागेवरतीच खायला टाकू, कुठे लांब गेलेलं नाहीत आणि ज्या जाणार पण नाहीत. कारण की मित्रांनो, प्रत्येकाला गारवा हा सोसत नाही, माणूस असो किंवा पक्षी असो किंवा प्राणी असो. तर प्रत्येकाला आपण स्वतःचा बचाव करत असतो. त्यामुळे कोंबड्या का आपल्या खोराड्यातनं बाहेर गेलेल्या नाही. तर काय करूया माहिती आहे काय, आता आपण ना त्यांना खायला टाकू. तर मित्रांनो, आता आपण ना आपल्या कोंबड्यांना आपल्याला बघा राशनचे गहू भेटतात. हे बघा, सॉरी, इथे गहू आहेत. हे बघा राशनचे गहू भेटतात आपल्याला. तर ते आता त्यांना टाकू, जेणेकरून त्यांचं आता काय पावसामुळे मला वाटत नाही पोट भरेल. तर आता आपण त्यांना बघा गहू टाकत आहोत. तर मित्रांनो, बघा पाहू शकता, आपला जिमी भात खात आहे आणि आपली जी मनी आहे, आपली मांजर, ती पण त्यासोबत खायला बघत आहे. तर हे आपल्या घरातले 2 सदस्य आहेत, हा जिमी आणि आपली ही मनी. तर मित्रांनो पाहू शकता, बघा आपला जिमी. तर मित्रांनो, मागे आपण आपल्या या छोट्याशा डॉगीवरती, छोटासा कुत्र्याचं पिल्लू आहे, त्याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवलेला. आपण काय मित्रांनो त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला नाही. मी तुम्हाला विचारलेले की कमेंटमध्ये जे नाव सुचवा, पण कोणीच काय रिस्पॉन्स दिला नाही. तर असू द्या, आपण त्याचे नाव जिमी ठेवलेले आहे, जिमी बघा. आणि तो मित्रांनो आता खूप मोठा झालेला आहे, थोडा म्हणजे मोठा झालेला आहे आणि खूप मस्ती करतो, स्वतःनं खायला शिकला. बघा भात वगैरे आता खातो आणि काही दिवसानं मित्रांनो आपल्या फार्मवरती आपल्याला कुठंतरी मदत करेल. मित्रांनो पाहू शकता, पक्षी आपले खाली उतरलेले आहेत मगाशी आपण दाखवल्याप्रमाणे. आणि ते ना आता जे भेटेल ते खायामध्ये बिझी आहेत. हे बघा, आपण त्यांना गहू टाकलेले. पण कसं असतं मित्रांनो, जसं आपण रोज एकच गोष्ट खाऊन कंटाळतो ना, तसेच आपल्या कोंबड्यासुद्धा असतात. आणि त्या पण आता मला वाटतं गहू खाऊन कंटाळलेले आहेत. पण बघा फिरत आहेत सगळीकडे. बघा मित्रांनो, आपण छोटासा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. मित्रांनो, पावसाचे आपले जे कुक्कुटपालनाचे दगदगीचे आयुष्य असते ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत कुठंतरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मी आता खेळत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगले